नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपण बघतो महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होत आहे। बऱ्यापैकी उघडीत महाराष्ट्रामध्ये आहे। काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार होत आहे। यामध्ये आता लातूर, धाराशिव, सोलापूरच्या काही भागात ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता आहे। बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार होते, मात्र त्याची दिशा अजून अनिश्चित आहे। मान्सूनचा परतीचा प्रवास 23 तारखेपासून सुरू झाला असला तरी देखील तो फार गतिमान नाही आणि त्या संदर्भातले अंदाज आपण यापूर्वी दिले होते। आता मात्र पुढचे टप्पे त्याचे अतिशय गतिमान असू शकतात असा अंदाज आहे, कारण आता उत्तर भारतातील पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे। ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल। भारतीय हवामान खात्याकडून जो देशाचा ऑक्टोबर महिन्याचा अंदाज पूर्वानुमान व्यक्त केलेला आहे, त्यामध्ये विदर्भ आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असं थोडं पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यामध्ये त्याचं प्रमाण कमी राहील असा एक अंदाज आहे, परंतु पाऊस होणार आहे। परंतु भारतीय हवामान खात्याकडून ही गोष्ट सूचित करण्यात आली आहे की ऑक्टोबर हीट ही देखील भारतात जाणवणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि कोकण असं थोडं त्याचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे। आणि ऑक्टोबर ते डिसेंबर असं जे 3 महिन्याचा पुढचा पावसाळा आहे तो कसा असेल याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आणि साधारण या काळात दक्षिण भारतामध्ये पाऊस अधिक असतो, परंतु यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे या काळामध्ये महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे जेव्हा जेव्हा पावसाळी वातावरण तयार होईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण बऱ्यापैकी असणार आहे। त्यामुळे असं गृहीत धरून आपण चालू आहे की आपण पुढील 3 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचं वातावरण जास्त राहील असं गृहीत धरूनच शेतीचं नियोजन करायचं आहे। जीएफएस मॉडेलने आज उत्तर मराठवाडा, पश्चिम मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकणात थोडं पावसाळी वातावरण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने वाढण्याचा अंदाज दिला आहे। मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 3 तारखेला वाढू शकतं। 4 तारखेला देखील महाराष्ट्रात, खास करून पश्चिम विदर्भ, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि विदर्भात देखील विरळ असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता 5 तारखेला कायम आहे। थोडं 6 तारखेपासून कोकण किनारपट्टीच्या पूर्व भागामध्ये आणि खास करून पुणे, अहिल्यानगर पश्चिम, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र 6 तारखेला दाखवलं जात आहे। थोडं दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 7 तारखेला वाढू शकतं। एक कमी दाबाचं क्षेत्र हे पूर्व विदर्भाकडे सरकतं आहे, त्यामुळे पूर्व विदर्भात जोरदार पावसाची परिस्थिती 8 तारखेला निर्माण होऊ शकते। तीव्र कमी दाबाचं क्षेत्र विदर्भातून सरकत असल्यामुळे विदर्भात 8-9 तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं। दरम्यान कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडं सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाचं प्रमाण राहणार आहे। साधारण 8, 9, 10 विदर्भात पावसाचं प्रमाण राहील, पूर्व मराठवाड्यात पावसाचं प्रमाण राहील, सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि कोकणात ढगाळ वातावरण राहणार आहे। विदर्भातील पावसाचं प्रमाण 11 तारखेपासून पुन्हा एकदा कमजोर व्हायला सुरुवात होईल। आज पुन्हा एकदा ICMW मॉडेलचा अंदाज बदलला आहे। महाराष्ट्रामध्ये दक्षिण भागातून म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र आणि जवळपास मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रापर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला आहे, तर दक्षिणेला जोरदार मेघगर्जनेचा पावसाचा अंदाज दिला आहे। 4 तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण हलकंसं कमी राहील। ICMW मॉडेलनुसार 5 तारखेला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी राहील, ढगाळ परिस्थिती राहणार आहे। ICMW मॉडेलने 6 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे। 7 तारखेला मात्र या मॉडेलने पावसाचं वातावरण फारसं दाखवलेलं नाही। 8 तारखेला फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही आणि याच मॉडेलचा अंदाज बरोबर ठरणार आहे। 9 तारखेला मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे। 10 तारखेला मात्र सर्वच मॉडेल महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वाढताना दाखवत आहेत।
दक्षिणेकडून पाऊस वाढेल आणि भारताच्या बऱ्याच भागात हा असेल. 11 तारखेला देखील महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. म्हणजे खरं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये 10 आणि 11 तारखेला आहे. हे पावसाळी क्षेत्र का तयार होतं, तर आपण ECMWचा EIFS मॉडेल बघत असतो. अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक वादळी परिस्थिती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात या दरम्यान पाऊस वाढणार आहे. तर हे पावसाळी क्षेत्र किती दिवस टिकेल? 12-13 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे. अरबी समुद्रातील वादळी क्षेत्र विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पूर्वेकडून पावसाचं प्रमाण उघडेल, परंतु गुजरात आणि कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण राहणार आहे. म्हणजे पहिलं जे चक्रकार स्थिती निर्माण होईल ती अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. मात्र पुन्हा नवीन एक सिस्टम चेन्नईच्या दरम्यान तयार होणार आहे आणि त्यामुळे त्याचाही प्रभाव महाराष्ट्रावर किती पडतो ते बघावं लागेल. त्याच्यात महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास होताना खूप अडथळे निर्माण होतील. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचा जो अंदाज भारतीय हवामान खात्याने जाहीर केला आहे त्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज दिलेला आहे. हा जवळपास 11 तारखेपर्यंतचा महाराष्ट्रातला पावसाचा अंदाज आहे. 11 तारखेपर्यंत थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या काही जिल्ह्यात तुरळक पाऊस राहील. पावसाचं प्रमाण कमी राहील. तसं पूर्व विदर्भातही एक कमी दाब येत असल्यामुळे 8, 9, 10 तारखेला थोडं पावसाचं प्रमाण राहील त्या ठिकाणी, परंतु पावसाचं प्रमाण कमीच आहे. मात्र अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र पुढील 11 तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण सरासरी जास्त राहण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज सगळेच मॉडेल देऊ लागले आहेत. साधारण उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात हे पावसाचं प्रमाण कमी राहील, परंतु एकूण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढते आणि बीड, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यात त्याचं प्रमाण थोडं जास्त राहण्याची शक्यता आज आहे. महाराष्ट्रात 3 तारखेला पावसाचं प्रमाण कमी राहील, परंतु लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागात पावसाचं वातावरण राहणार आहे. साधारण पावसाळी वातावरण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असं थोडं राहण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये 4 तारखेला पावसाचा अंदाज आहे. 5 तारखेला देखील थोडं पावसाळी वातावरण लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात आहे. आपण बघतो पालघरपासून जवळपास गोव्यापर्यंत आणि पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये संपूर्ण कोकणामध्ये 6 तारखेला पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे. 7 तारखेला मात्र या मॉडेलने केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. 8 तारखेपासून मात्र पावसाचं वातावरण बदलतं आहे. एक मोठं पावसाळी क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून सरकत असल्यामुळे त्याची सुरुवात महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून 8 तारखेलाच होईल. 9 तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण पावसाचं प्रमाण वाढतं आहे आणि पावसाचा जोर हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि अहिल्यानगरच्या दक्षिणी भाग, लातूर, धाराशिवमध्ये राहणार आहे. मान्सूनच्या काळात पडला नाही असा पाऊस आपल्याला 8, 9, 10, 11 तारखेला पडताना महाराष्ट्रात दिसणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारचा काही भाग सोडला किंवा नाशिकचा थोडा भाग सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात हा पाऊस राहणार आहे. याचं प्रमाण उशिरापर्यंत बीड, अहिल्यानगरचा दक्षिणी भाग, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूरमध्ये खूप राहणार आहे. आपण 11 तारखेला बघतो की जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पाऊस व्यापणार आहे. मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस आपल्याला या काळात बघायला मिळणार आहे. मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडासह तुफान पाऊस म्हणजे नदीला पूर येतील असा पाऊस या ठिकाणी तयार होऊ शकतो. कारण 8 तारखेला सुरू झालेला पाऊस सातत्याने वाढत जातोय 11 तारखेपर्यंत.
शेतकऱ्यांसाठी एक आसमानी संकट असणार आहे. त्यामुळे 8 तारखेच्या आत संपूर्ण शेतीची कामं शेतकऱ्याने उरकून घेतली पाहिजेत. नंतर काढण्यात आलेलं कुठलंही पीक नंतर वाचणार नाही.